नमस्कार. मितवा स्टोरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मागील भागात आपण पाहिलं, श्रावणी उदास होऊन एकटी बसलेली असते. निखिल तिला एकटी बसलेली पाहून तिच्याजवळ येऊन बसतो. तो तिची समजूत काढतो आणि तिच्या मनावरचं दडपण दूर करतो. नंतर ते दोघेही आत रूममध्ये जायला निघतात. तेव्हा श्रावणीचा पाय अडखळून ती पडायला लागते. ती पटकन निखिलचं टी शर्ट ओढते. त्यामुळे त्याचाही बॅलन्स बिघडतो आणि तोही पडायला लागतो. तो कसाबसा स्वतःचा बॅलन्स सावरतो आणि तिला उभं राहण्यास मदत करतो. पण या सगळ्या घटनेमुळे निखिल तिच्या फारच जवळ आलेला असतो. त्यामुळे श्रावणी फार गोंधळते आणि लाजून तिचा चेहरा आणखीनच लाल गुलाबी दिसायला लागतो. निखिल तिच्या चेहऱ्याकडे पाहत सारखा स्माईलच करत असतो, तर श्रावणी तिची नजर चोरत असते. तर पाहू आता पुढे. दोघेही आत रूममध्ये येतात. श्रावणी, रागिनी आणि मुग्धा ज्या रूममध्ये झोपलेल्या असतात त्या रूममध्ये जाण्यासाठी पुढे होते. रूममध्ये एंट्री करणार तशी श्रावणी मागे वळून पाहते, तर निखिलही तिच्याकडेच पाहत गालात स्माईल करत तसाच उभा असतो. श्रावणी त्याच्याकडे एक नजर टाकते आणि पुन्हा आपली नजर चोरून ती आतमध्ये रूममध्ये शिरते. इकडे रागिनी आणि मुग्धा या तिचीच वाट पाहत असतात. श्रावणी, अगं किती वेळ? बराच वेळ झाला तुला. जाऊ दे, पण तुझं माइंड फ्रेश तर झालं ना आता? जे झालं ते झालं. उगाच आता कुठल्याही गोष्टीचा विचार करून तू तुझ्या मनावर कोणत्याही प्रकारचं ओझं आता ठेवू नकोस हा. शेवटी दिवसाअंती सगळं काही छान आणि उत्तमच घडून आलं बघ कसं. रागिनी उठून श्रावणीजवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवून बोलू लागली. मुग्धाही लगेच श्रावणीजवळ येऊन उभी राहिली. तिनेही श्रावणीचा हात तिच्या हातात घेतला. श्रावणी, थँक्स. आज तुझ्यामुळे सगळेच जण बघ फारच खुश होते. त्यांच्यासाठी हा आनंद काहीतरी निराळाच होता आणि त्यांनीही खूप एन्जॉय केलं आज. आता फक्त चांगल्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. बाकीचं सगळं सोडून दे इथेच आणि चल आता निवांत झोपूयात, मुग्धा म्हणाली. तसं श्रावणीनेही हो मध्ये मान डोलवली आणि त्या तिघीजणी बेडवरती पडल्यात. रागिनी आणि मुग्धा श्रावणीसोबत बराच वेळ गप्पा मारत होत्या, पण मात्र श्रावणीचं लक्ष त्यांच्यात बोलण्याकडे अजिबातच नव्हतं. तिचं लक्ष तर भलतीकडेच होतं. तिला राहून राहून निखिलचा चेहरा आठवायचा. त्याचे ते डोळे ती त्याच्या डोळ्यातच हरवून गेली होती. त्याचा झालेला स्पर्श तिला आठवला की तिच्या अंगारावरती शहारे उभे राहायचे. तिला काहीतरी वेगळंच फील होत होतं, पण नक्की काय आहे हे तिलाच काही समजत नव्हतं किंवा तिला कळून घ्यायचं नव्हतं. रागिनी आणि मुग्धा अधूनमधून तिलाही गप्पा मारत असताना काही बोलायच्यात, विचारायच्यात. श्रावणी मात्र त्यांच्याशी हो, ठीक आहे किंवा त्यांच्या बोलल्यावरती ती फक्त स्माईल करायची आणि पुन्हा आपल्याच विचारांमध्ये गुंग व्हायची. मुळात तिचं लक्ष रागी आणि मुग्धाकडे तर अजिबातच नव्हतं. गप्पा मारत मारत त्या दोघी तशात झोपून गेल्यात, पण श्रावणी अजूनही जागी होती. श्रावणी वरती सुरू असलेल्या फॅनकडे एकटकच पाहत तिच्याच विचारात होती. काही वेळाने तिला तहान लागली म्हणून ती पाणी पिण्यासाठी उठली. टेबलवरची बॉटल पाहिली तर त्यातलं पाणी संपलेलं होतं, म्हणून ती बाहेर हॉलमध्ये ठेवलेल्या जारमधून पाणी घेण्यासाठी बाहेर आली. जारमधून पाणी भरत असताना तिची नजर समोर खुर्चीवर बसलेल्या निखिलवरती गेली. त्याच्यासमोर अजून एक खुर्ची ठेवून त्यावर पाय पसरवून डोळे बंद करून निखिल तसाच झोपी गेला होता. त्याच्या हातामधला फोन तसाच चालू होता. अरे, हा वाटतं फोन बघत बघतच झोपलाय. जाऊन त्याचा फोन बंद करू का मी? श्रावणी विचारत होती. जाऊ दे, नाहीतर त्याला जाग येईल तेव्हा तो करेलच स्वतःहून त्याचा फोन बंद. असा विचार करून श्रावणी 2 पावलं पुढे गेली. पण जर याला जाग आली नाही तर फोन असाच चालू राहील. त्यापेक्षा मी जाऊन बंद करते. स्वतःशीच कन्फ्यूज होत विचार करत ती मागे वळाली आणि निखिलजवळ आली. ती निखिलकडे एक टक लावून त्याच्याकडेच पाहत होती. तिने हळूच निखिलच्या हातातून फोन काढला. निखिल आजच्या दिवसाचे
त्यांनी काढलेले फोटोज आणि व्हिडिओज तेच पाहत होता. श्रावणीने एक नजर ते फोटोवर पाय टाकली आणि व्हिडिओजचं ॲप्लिकेशन बंद केलं. फोन बंद करून तिने तो साईडला ठेवला. तसं निखिलच्या चेहऱ्यावरती हलकीशी स्माईल आली. तो झोपेतच हसत होता. श्रावणी थांबून पुन्हा त्याच्याकडे पाहू लागली. निखिल आता काहीतरी बोलेल, पण तो तसाच स्माईल करत राहिला आणि पुन्हा नंतर शांत झोपून गेला. अरे देवा, बहुतेक हा स्वप्नातच हसतोय वाटतं. श्रावणी स्वतःचीच असून पुन्हा आतल्या रूममध्ये आली. झोपण्यासाठी ती बेडवर पडली. डोळे बंद करताच तिला आजच्या दिवसभराचे सगळे क्षण नजरेसमोर येत होते. आजच्या दिवसभराच्या घडलेल्या गोष्टींचा विचार करत करतच श्रावणी तशीच गाढ झोपून गेली. ते डायरेक्ट दुसऱ्या दिवसाच्या बाहेर चाललेल्या गोंधळामुळे तिला जाग आली. कसला गोंधळ चालू आहे हे पाहण्यासाठी श्रावणी बाहेरच्या हॉलमध्ये आली. तर समोर पाहते तर काय, आजी आजोबा, आई बाबा, काका काकू यांचा सगळ्यांचा चांगलाच गोंधळ चालू होता. त्यांनी आज देखील श्रावणीने आणलेलेच टी शर्ट आणि ट्राउझर्स घातलेले होते. श्रावणी पुन्हा डोळे चोळून पाहू लागली. तिला थोडंसं कन्फ्यूज झाल्यासारखंच वाटलं. तिला तिच्या डोळ्यांवरच विश्वास बसत नव्हता, म्हणून तिनं पुन्हा डोळे चोळले आणि तशीच पाहू लागली. त्या सगळ्यांना अशा प्रकारे तयार झालेलं पाहून श्रावणी स्वतःशीच खुदकन हसली. ती डोअरकडे तशीच उभी होती. तेवढ्यात तिच्याकडे शर्मिला आल्यात. श्रावणी, उठलीच बाळा, चल पटकन आवरून घे, फ्रेश होऊन ये. आम्ही सगळे स्विमिंग पूलमध्ये जायला रेडी झालो आहोत. म्हटलं आता स्विमिंग पूलमध्येच जायचंय तर कुठे या साड्या मिरवत बसायच्या. त्याशिवाय तू आणलेले कपडे पुन्हा कधी घालायला भेटले असते आम्हाला, म्हणून आम्ही हेच टी शर्ट आणि ट्राउझर्स घालून घेतल्या. चांगलं दिसतंय ना गं? शर्मिला श्रावणीला विचारू लागल्या. हो काकी, तुम्ही तर एकदम सुंदर आणि भारी दिसतायत, श्रावणी म्हणाली. काय ग पोरी तू पण? ठीक आहे बाळा, हां चल पटकन आवरून घे बाहेर आणि ये पटकन, आम्ही होतोच पुढे. रागिनी आणि मुग्धा पण रेडी होत आहे, त्या थांबतील बघ तुझ्यासाठी. ठीक आहे काकी, तुम्ही व्हा पुढे, मी पण येतेच लगेचच फ्रेश होऊन, श्रावणी म्हणाली. शर्मिला स्माईल करून बाहेर निघाल्या तर श्रावणीची नजर निखिलला शोधत होती. ती रूमभर नजर फिरवतच निखिलला पाहत होती. निखिलचा आवाज तिच्या कानावर येत होता, पण तो तिला काही दिसत नव्हता. निखिलला पाहण्यासाठी ती मेन डोअरकडे यायला लागली. तेवढ्यात रागिनीने आवाज दिला. श्रावणी, चल फ्रेश होऊन घे पटकन, आपण पण जाऊया बाहेर, आम्ही थांबतोय तुझ्यासाठी, रागिनी म्हणाली. हो हो आलेच मी, थांब मी पटकन फ्रेश होऊन येते, मग आपण जाऊया बाहेर. असे बोलून श्रावणी घाई गडबडीने फ्रेश होण्यासाठी गेली. श्रावणी फ्रेश होऊन बाहेर आली. तिने देखील टी शर्ट आणि थ्री-फोर्थ घातली होती. तसं रागिनी आणि मुग्धा आणि श्रावणी या तिघीही स्विमिंग पूलकडे जायला निघाल्यात. तितक्यात मृणालही त्यांच्याजवळ आली. आजी आजोबा, आई बाबा, काका काकू ते सगळेजण आधी स्विमिंग पूलमध्ये उतरले होते. ते सगळेच खूप छानपैकी स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करत होते. एकमेकांच्या अंगावर पाणी ओढवत होते. तसं स्विमिंग पूल देखील तितकंच भलमोठं होतं. निखिल आणि साहिल त्याच स्विमिंगचा आनंद घेत होते. त्या दोघांचीही पोहण्याची शर्यत लागलेली होती. मृणाल मुग्धा साहिलचं नाव घेऊन त्याला चिअरअप करत होते, तर रागिनी निखिलसाठी चिअरअप करत होती. श्रावणी तशीच उभी राहून दोघांची शर्यत पाहत होती. दाखवायला तर ती साहिलकडून होती, पण मनात कुठेतरी निखिल जिंकावं असं देखील तिला वाटत होतं. निखिलचं लक्ष श्रावणीवरती गेलं तसा त्याचा स्पीड कमी झाला. त्याचं तर पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशनच हल्लं आणि तितक्यात बाजी साहिलने मारली. मृणाल आणि मुग्धा या दोघी तर उड्याच मारायला लागल्यात. मृणालने एक नजर श्रावणीवर टाकली तर श्रावणी देखील वरवर दाखवण्यासाठी त्यांच्यात मिक्स झाली. निखिल स्विमिंग पूलच्या कॉर्नरला उभा राहून त्यांचीच गंमत पाहत होता. तितक्यात साहिल देखील निखिलच्या शेजारी उभे राहून त्यांची गंमत पाहू लागला. साहिलचं लक्ष निखिलवर गेलं तर निखिलची नजर ही फक्त आणि फक्त श्रावणीवरच होती. साहिलने हलकीच अशी स्माईल केली आणि निखिलसमोर चुटकी वाजवत म्हणाला, भावा
काय भावा, लक्ष कुठे आहे सध्या तुझं? नेहमी प्रत्येक स्पोर्टमध्ये पुढे असणारा माझा भाऊ कधी आमच्या सालीसाहेबांसोबत खेळात हरतो, तर कधी आमच्या सालीसाहेबांना पाहूनच खेळच विसरतो. नक्की क्या बात आहे. साहिल निखिलला चिडवत म्हणाला. काय रे भावा, तू आता पुन्हा माझ्या मागे लागू नकोस. तू जिंकलास त्याचा आनंद नाही आहे का तुला? मी हारलो म्हणून तर तू जिंकलास ना. ते बघ तिकडे, ते कसे तू जिंकलाय म्हणून किती खुश आहेत, किती उड्या मारतायत. तू पण जा त्यांच्यामध्ये, निखिल म्हणाला. तेवढ्यात रागिनी निखिल आणि साहिलजवळ आली. दादा, काय रे तुझं कालपासून कोणत्याच खेळात नीट लक्ष नाही आहे. कुठलाही गेम असू दे, तू नुसता हरतोच आहे. तू काय प्रत्येक गेम हरवायचंच ठरवलंयस की काय? रागिनी थोडी रागानेच म्हणाली. तसे लगेच साहिलनेही लगेच रागिनीच्या सुरात सूर मिळवला. हो ना रागिनी, मी देखील तेच बोलतोय त्याला. हल्ली तुझा गेममध्ये लक्षच नाही आहे. प्रत्येकच गेम हरतोयस तू तर. नक्की काय झालं तुला? लक्ष कुठे आहे तुझं? साहिल निखिलकडे पाहत त्याला चिडवल्याच्या सुरातच म्हणाला. ते तिघेजण बोलतच होते की तेवढ्यात मृणाल, श्रावणी आणि मुग्धाही त्यांच्याजवळच येऊन उभ्या राहिल्यात. चला आता, तुम्हा दोघांचीही शर्यत संपली असेल तर आपण पण जाऊयात का स्विमिंग पूलमध्ये? आई बाबा, काका काकू ते तर केव्हाचेच पूलमध्ये एन्जॉय करत आहेत आणि आपण तर अजून देखील पाण्यात उतरलो नाही आहेत, मुग्धा म्हणाली. हो हो, चला जाऊया आपण पण पूलमध्ये, साहिल म्हणाला. तुम्ही व्हा पुढे, मी आलंच बॉल घेऊन पूलमध्ये आपल्याला खेळायला, निखिल म्हणाला. हो, मी बॉल आणतो तर आहे, पण माझी एक अट देखील आहे हा. ज्याच्याकडून बॉल पूलच्या बाहेर फेकला जाईल तो जाईल बॉल आणायला. नाहीतर तुम्ही 10 वेळा आम्हा दोघांनाच सांगणार बॉल आणायला. तुम्ही बॉल फेकत जा आणि आम्हाला पाठवत जा, म्हणून मी आधीच सांगतोय, निखिल म्हणाला. हो हो, ठीक आहे, चालेल दादा, आम्हालाही, रागिनी म्हणाली. आणि ते सगळेच पूलमध्ये उतरलेत. निखिलही बॉल घेऊन आला. सगळेच जण अति उत्साहाने खेळत होते. ज्याच्याकडून बॉल बाहेर फेकला जायचा तो जाऊन घेऊन देखील येत होता. खेळता खेळता श्रावणीकडून बॉल पूलच्या बाहेर फेकला गेला. ती देखील बॉल घेण्यासाठी पूलच्या बाहेर आली. ती बॉल घेऊन येतच होती की ओलाव्यामुळे श्रावणीचा पाय घसरला आणि ती ज्या साईडला चालत होती त्या साईडला पाणी अगदी सखोल असं होतं. तो पूलचा भाग खूप असा सखोल होता आणि त्या सखोल भागातच श्रावणी धापकन पाण्यात पडली. तिला पोहता येत नसल्यामुळे तिला तिथे उभं राहणं फारच अवघड होत होतं. ती अगदी बुडाल्यासारखी जोरजोरात पाण्यात हात मारू लागली. साऊ, मृणालने आवाज दिला. साहिल, अहो साऊला पाण्यात पोहता येत नाही. बहुतेक त्या साईडला पाणी जास्तच खोल दिसतंय. साऊला बघा, नीट उभंही राहता येत नाहीये. मृणाल तर फार काळजीने बोलत होती. मृणालचं बोलणं निखिलने ऐकलं आणि तो लगेचच पोहतच श्रावणीजवळ येऊन पोचला. त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला वर केलं आणि श्रावणीनेही तिचे दोन्ही हात निखिलच्या गळ्याभोवती टाकलेत. निखिलने पोहतच तिला घेऊन येऊन पूलच्या कट्ट्यावर आणून बसवलं. श्रावणी, तू ठीक तर आहेस ना? निखिलने विचारलं. तिच्या तर फार कानात, नाकात, तोंडात पाणी गेल्यामुळे तिला 2 मिनिटं तर काहीच सुचत नव्हतं. ती थोडा वेळ तशीच राहिली. तिने काहीच उत्तर दिलं नाही. निखिल मात्र सतत तिला, श्रावणी तू बरी आहेस ना? श्रावणी, श्रावणी तू ठीक आहेस ना? असंच विचारत होता. थोड्या वेळाने श्रावणीला जरा बरं वाटलं. निखिलचा आवाज तिच्या कानावर पडला. हो, मी ठीक आहे आता. अरे 2 मिनिटं तर ना मला काहीच कळालंच नाही नक्की काय झालं आहे तर. अगदीच फार माझ्या नाकात, कानात, तोंडात पाणी गेलंय माझ्या तर. श्रावणी तसंच बोलून निखिलकडेच पाहत होती. निखिल, मी कधीही धडपडले, माझा कधीही बॅलन्स बिघडला तर तू नेहमीच असतोस माझा हात पकडायला, मला सावरायला. थँक्स, श्रावणी निखिलच्याच डोळ्यात पाहत त्याला म्हणाली. श्रावणी, मी तर यापुढे देखील तू पडताना तुझा हात पकडायला तयारच आहे नेहमीसाठीच. फक्त त्यासाठी तू सोबत हवी आहेस माझ्या. निखिलने गालात स्माईल करत श्रावणीला म्हणाला. निखिल असे बोलतात श्रावणी बारीक डोळे करत
विचार करतच त्याच्याकडे पाहू लागली. म्हणजेच श्रावणीने विचारलं त्याला, तर निखिल नुसता तिच्याकडे पाहत स्माईल करत होता. कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी भेटू पुढच्या भागात. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.